जय श्रीराम विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे संकल्प अकॅडमी या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। मित्रांनो, आज आपल्याला नवीन टॉपिक चालू करायचं आहे बघा। तर त्याचं नाव आहे मसावी व लसावी। तर आपण टॉपिक चालू करण्या अगोदर मित्रांनो, तुमच्यापैकी चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राइब करून टाका, लाईक करा व शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला की याच्यातले 2 ते 3 प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीसाठी येणार म्हणजे येणार। ओके, चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करू। हे बघा मित्रांनो, आजचा टॉपिक काय आपला मसावी व लसावी। मसावी व लसावी हे आपल्याला घ्यायचं आहे। तर बघा, सुरुवात तर बेसिक पासून करावं लागेल बाळांनो। सुरुवात तर आपल्याला बेसिक पासून करावं लागेल। आपल्याला एकदा बेसिक समजलं तर कितीही मोठा प्रश्न आला तर आपल्याला सॉल्व करता येणार, बरोबर बाळा? ठीक आहे, त्याच्यासाठी आज आपण फक्त बेसिक घेणार आहे। पहा आता काय बेसिक इथं बाळांनो, मसावी म्हणजे काय आणि लसावी म्हणजे काय हे सर्वात अगोदर आपण समजून घेऊ। तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण पाहू। सर्वात अगोदर आपण जाणून घेऊ मसावी। मसावी म्हणजे काय? मसावी म्हणजे काय? तर बाळांनो, मसावी म्हणजेच काय तर बघा, महत्तम सामायिक विभाजक। महत्तम सामायिक विभाजक, तर त्याचा या ठिकाणी बघा, महत्तम सामायिक विभाजक म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या, अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या त्या संख्येना भाग जातो अशा संख्येला आपण मसावी असे म्हणतो। ओके बाळांनो, महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच काय की बाबा अशी मोठ्यात मोठी संख्या की त्या संख्येने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो अशा संख्यांना, ठीक आहे, अशा संख्येला मसावी असे म्हणतात बाळा। पाय मग आता मी तुम्हाला क्लिअर करतो मसावी आणि लसावी। पहिले तर आपण मसावी घेऊ। ओके बाळा, आता बघ 10 आणि 12 बाळा, याचा तू अंदाजी म्हणजे तोंडी तू उत्तर सांगू शकतो। 10 आणि 12 बाळा, अशी मोठ्यात मोठी संख्या सांग बरं की त्या संख्येने ह्या दोघायला भाग जातो। अशी कोणती संख्या रे बाळा? कोणती आहे? 2 आहे बघ। संख्येच्या शेवटून 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो बाळा। मग इथं काय 0 इथं 2 आहे म्हणजे याला 2 ने भाग जाणार, म्हणजे इथं काय येणार बाळांनो? मसावी बरोबर 2च येणार आहे। हे बघा, 2 पंचे 10 आणि 2 सक्की 12 बाळा, ह्या दोन्ही संख्येला आता एका संख्येने भाग जातो, कोणत्या नाही जात ना, म्हणजेच फक्त आता इथं काय येणार आहे? नाही जात, तर फक्त या 2नेच गेलेला आहे। मग मसावी बरोबर किती येणार आहे? 2 येणार आहे बाळा। किती येणार आहे? 2। ठीक आहे का बाळा? पहिलं तुम्हाला समजलं का बाळांनो? तुम्हाला समजलं का? क्लिअर होतंय ना? ओके बाळा, आपण बेसिक पासून जाणार आहे बाळांनो। पुढं बेसिक पासून आपल्याला पुढं शिकायचंय, बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत। बघा आता दुसरं, समजा आता आणखीन थोडंसं अवघड म्हणजे थोडं आणखीन संख्या कमी घेऊ। बाळांनो, मला सांगा आता 25 आणि 35, 25 आणि 35 या संख्येचा मसावी काढणे। तर मग मी मसावीची डेफिनेशन सांगितली, महत्तम सामायिक विभाजकची डेफिनेशन सांगितली की बाबा अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने दिलेल्या संख्येला भाग जातो अशा संख्येला आपण मसावी म्हणतो। तर बाळा मला सांग तू आता, हे 25 आणि 35 आहे, या संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो रे बाळा? मोठ्यात मोठ्या तुला सांगितलेलं का? ज्या संख्येच्या शेवटून 0 किंवा 5 असतो अशा संख्येला 5 ने निशेष भाग जातो। भावड्या, इथं 5 इथे 5 आहे म्हणजे याला कितीने भाग जाईल? 5 ने। 0 बी असेल किंवा 5 बी असेल तर ती त्याला 5 ने भाग जाणार। बघ मग आता 5 वाचा 25, 5 आता 35 बाळा। 5 ला आणि 7 ला एका संख्येने भाग जातो, कोणत्या नाही। मग विषय सोडून टाक तू, विषय सोडून दे। मग आता बघ, या 5 ने ह्या दोन्हीला भाग गेलेला आहे म्हणजे मसावी बरोबर किती येणार आहे? 5। क्लिअर करे बाळा? समजलं? ठीक आहे, आणखीन पुढे बघू आपण।
आणखीन म्हटलं बाळा 72 घेऊ. बाळा आता या 3 संख्या दिलेल्या आहे. मग तू या कसोट्या पाठ आहे मला माहिती आहे. तू आता फक्त तू कसोट्या पाठ असल्यामुळे लगेच तू 0 मिनिटात सांगू शकतो भाऊ की या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाणार आहे भाऊ. पाय मग आठव रे बाळा, कोणकोणत्या संख्येने भाग जातो. यस 2ने जातो. आणखीन 4 ने बी जातो. बरोबर आहे का. परंतु ठीक आहे ना, आपण काय करू बेसिक पासून घेऊ, काही अडचण नाही बाळा. 2ने तर 2ने देऊन देऊ पहिले. ज्या संख्येच्या शेवटून 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल ना बाळा, त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. बाळांनो क्लिअर का. ओके. मग आता बघा बाळा, 2 6 2 2 4 2 6 2 0 0. मग बाळांनो हे बघा 2 6 1 उरला 2 सकी 12. बाळा एवढं आलं. मग पुन्हा पाहून घ्यायचं या 3 संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो का. पाय रे भाऊ, पाय रे दाद्या, पाय रे भाऊ गुड्डी पाय बरं. जाईल का. हो जातो. कोणत्या संख्येने. 2ने. काऊन की तुम्हाला सांगितलेले कसोटी ज्या संख्येच्या शेवटून 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल त्याला 2ने निशेष भाग जातो. माहिती ना. ओके चला बघा काय नाही. 2 1 उरला 2 सकी 12. पुन्हा 2 1 उरला 2 पंचे 10. बाळा मग पुन्हा बघ 2 1 उरला 2 8 16. भाऊ मग आता पाहून घ्या बरं तू व्यवस्थित या 3 संख्येला एका संख्येने भाग जातो का रे दाद्या. नाही जात. 16ला 15ला आणि 18ला एका संख्येने भाग जातो का. नाही. परंतु दाद्या विषय असा आहे या 16ला आणि 18ला एका संख्येने भाग जातो. कोणत्या संख्येने भाग जातो. 2ने जातो. परंतु बाळा तिघायला गेला पाहिजे. बरोबर आहे का. म्हणून ही पर्यंतच येणार आहे. म्हणजेच बाळा या 2ने या 3 संख्येला भाग केलेला आहे 2 घ्यायचे. या 2ने बी ह्या 3 संख्येला भाग केलेला आहे हे 2 घेऊन घ्यायचे. म्हणजेच काय यांचा गुणाकार करा. मग नंतर 2 2 4. बाळा एवढं समजलं का ते सांग. बाळांनो तुम्ही तोंडी पण उत्तर काढू शकते. भाऊ तू डायरेक्टली 4ने भाग देणार आहे. काही टेन्शन नको घेऊ. 4ने दे ना. परंतु आपण काय करतोय बेसिक पासून घेतोय पुढं. ओके का. काही अडचण. ठीक आहे. चल मग आणखीन पाहू काही उदाहरणं. मसावी काढणं शिकले ना बाळा तुम्ही आता. ठीक आहे. आता बघ भाऊ सांग बरं अंदाजे. हां तू कसोटी पाठ आहे. बरोबर आहे का. 12ने भाग देतो. 12ने बरोबर आहे का. मोठ्यात मोठ्या संख्येने भाग देऊ शकतो तू किंवा लहानात लहान संख्येने दे भाऊ. काही फरक पडत नाही. तू कसोटी पाठ आहे तू मोठ्यात मोठ्या संख्येने भाग दे. बरोबर आहे का. 12 पंचे 60 12 साती 84. म्हणजे याचा मासावी किती रे दाद्या 12. बरोबर. ठीक आहे. तू 3ने भाग देऊ शकतो 4ने देऊ शकतो. बरोबर ना बाळा. ठीक आहे. चला आणखीन काही उदाहरणं बघू. भाऊ दाद्या सोन्या लक्ष दे बाळा. 105 घेऊ 120 घेऊ आणि घेऊ इथं आपण 200. भावड्या मग आता आपल्याला इथं मसावी काढणे. फक्त मसावीचा विषय काढतोय आपण. लसावीचा नाही करलो. लसावी शिकवणार आहे. मग मसावी शिकलो नंतर लसावी घेऊ. मग नंतर मिक्स एक्झाम्पल घेऊ मसावी लसावी. बरोबर आहे का. बरोबर. आपल्याला काय थोडं थोडं घ्यायचे म्हणजे थेंबे थेंबे तळेसाचे. बाळांनो तर ठीक आहे बाळा. आता बघा 105 120 आणि 200 या संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो भाऊ असं पाहून घ्यायचं. मग आता पाय तुझ्या लक्षात लगेच क्लिक झाला असन. अरे यार या संख्येला कोणत्या तरी एका संख्येने भाग जातो. बरोबर बरोबर. 5ने किती नाही 5ने. तू कसोटी पाठ आहे ना. ज्या संख्येच्या शेवटून 0 किंवा 5 असेल ना दाद्या त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. पाय बरं तू तोंडी उत्तर सांगतोय भाऊ. बरोबर का. चालन काही अडचण नाही. बघ 5 2 10 5 1 5 5 2 10 2 उरले बाळा 5 चोक 20. ओके बाळा. नंतर बघ 5 चोक 20 5 0 0. बाळांनो आपला फक्त मासावीचा विषय चालू आहे भाऊ.
मग हा झाला मसावी. आता ह्या तिन्ही संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो कर दाद्या? नाही जात. म्हणजे इथं मसावी म्हणलं तर काय येणार आहे बाळा? इथे येणार आहे 5. बाळांनो तुम्हाला समजलं काय मसावी म्हणजे काय? समजलं बाळा? ठीक आहे. चला आता आपण समोरचं घेऊ बाळा. ठीक आहे. बघ बाळा आता लसावी. लसावी म्हणजे काय ते तर पहिले समजून घेऊ आपण. लसावी लघुत्तम सामायिक विभाजक. लघु उत्तम का? लघु उत्तम नाही रे बाबा, लघुत्तम. लघुत्तम लघुत्तम नाही, लघुत्तम. ओके का? लघुत्तम सामायिक विभाजक. लघुत्तम विभाजक सामायिक विभाजक म्हणजेच काय बाळा? अशी लहानात लहान संख्या, अशी लहानात लहान संख्या की बाबा जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो त्याला आपण म्हणू लसावी. काय म्हणू बाळा आपण? लसावी. तर पाय बाळा आता कसं उत्तर येणार आहे आपलं? हे बघ लसावी म्हणजे काय तर पाय मी तुला शिकवतो. पाय 6, 8 आणि 10. आता लसावी घेतोय बघ आपण. मग तू तर मासावी शिकला, लसावी शिक. मग आता बाळा या तिन्ही संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो रे? 2 ने जातो. 2 ने भाग देऊन दे. 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंचे 10. भावड्या आता कोणत्या या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने एका संख्येने भाग जातो का? नाही. तिन्ही संख्येला तर जातच नाही ना भाऊ. बरोबर आहे का? म्हणजेच बाळा आता लसावी जर काढणे तर काय करायचं आहे बाळा? याचा सिंपल आहे. आता तुला मासावी माहिती आहे. मासावी काय रे बाळा? याचा 2 आहे. लसावी जर काढणे तुला सरळ सरळ काय कर तू? या सर्व संख्यांचा गुणाकार 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5. हे बघ याचा 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 गुणाकार करून टाकता द्या तू. 2 त्रिक 6, 6 चूक 24, 24 5 120. लसावी बरोबर किती आहे? 120. बाळा समजलं का? काही अडचण? ठीक आहे. बघ आता पुन्हा 18, 20 याचा लसावी काढणे भाऊ. 18, 20. तर बाळा आता पाय कोणत्या एका संख्येने दोघाला भाग जातो बरं? 2 ने जातो. म्हणजेच 2 नाम 18, 2 1 2 2 0 0. भाऊ आता जातो का? नाही जात. मग याचा मसावी काय? 2 आहे. पण मसावी आपण शिकलो आता. पहिले आता फक्त विषय झाला आपला लसावीचा. लसावी म्हणजे काय रे दाद्या? या सर्व संख्यांचा गुणाकार. काय? 2 गुणिला 9 गुणिला 10. बाळा 2 नाम 18, 18 आहे 180. समजलं बाळा? क्लिअर झालं का बाळांनो? काही अडचण? ठीक आहे. तर ठीक आहे बाळांनो, आता समोरचं उदाहरण पाहू आपण. आता पहा समोरचं उदाहरण काय आहे बाळा. समजा 20, 25 आणि 40 याचा लसावी काढणे आपल्याला. 20, 25, 40. तर बाळांनो आता असं वाटलं असं पाहायचं 20, 25, 40 की या तिन्ही संख्येच्या पाड्यामध्ये अशी कोणतीही लहानात लहान संख्या आहे दोघांच्या पाड्यामध्ये, तिघांच्या पाड्यामध्ये. पाय रे दाद्या कोणती? दाद्या तुला वाटतं काय 200 म्हणून? या आहे बाळा 200 तर लसावी येणार आहे. असंही केलं तरी चालतं भाऊ. किंवा स्टेप बाय स्टेप कर, काही टेन्शन नको घेऊ. या तिन्ही संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो? 5 ने. 5 चौक 20, 5 5 25. आणि बाळा 5 8 किती होणार आहे? 40. बावड्या मग आता बघ या तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जात नाही, परंतु 2 संख्येला जातोय बघ. कोणकोणत्या? 4 व 8 ला. कोणत्या संख्येने जाणार आहे? 4 ने. देऊन द्यायचं. 4 1 4, 5 दिसतात तसं 4 2 8. बाळा आता जातो का रे भाग? नाही जात. म्हणजे दाद्या मग लसावी बरोबर म्हणलं 5 चौक 20, 20 1 20, 20 पंचे 100, 100 2 200, 100 2 200. ओके बाळांनो, काही अडचण नसेल? समजलं बाळा? ठीक आहे. आता पाहू आणखीन. पंच्याहत्तर, 90 आणि 110 याचा लसावी काढणे. मग पाय पुन्हा स्टेप बाय स्टेप बघ काय होणार आहे. बघ काय होईल बरं? कितीने भाग चालला दाद्याला? 5 ने भाग चालला. कहून मी 5ची कसोटी सांगितलेली तुला. ओके का बाळा? 5ची कसोटी सांगितलेली आहे. ठीक आहे. उदाहरण दुसरे घ्यायचं का? ठीक आहे, काही अडचण नाही. आपण दुसरं उदाहरण घेऊ. भाऊ ऐक.
आता समजा आपण घेऊ 120. ठीक आहे, बावड्या याचा लसावी काढणे आपल्याला. मग 84, 170, 120 याचा लसावी काढायचा भाऊ. तर कसा काढायचा बघ. तर तुला मी कसोटी सांगितलेली आहे बघा. कितीने भाग देणार बाळा याला? पहिले 2ने जातो, यालाही जातो, यालाही जातो, यालाही जातो. बरोबर बाळा, 2ने भाग देऊ. काय 2ची कसोटी? ज्या संख्येच्या शेवटून 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल ना भाऊ, त्याला 2ने निश्चित भाग जातो. म्हणजे 2 चौक 8, 2 दुनी 4. पुन्हा बघ बाळा, 2 8 16, 1 उरला 2 पंचे 10. पुन्हा बघा 2 सख्खी 12, 2 0 0. बाळा समजलं का? अतिशय सोपं आहे. बघ आणखीन बघ बाळा, आता आणखीन याला आणि याला 2ने भाग चालला तर 2ने देऊन देऊ. 2 दुनी 4, 2 1 2. याला जात नाही, ती संख्या तर तशी घ्यायची. पुन्हा 2 3 6, 2 0 0. बाळा मग आता या तीनही संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो का दाद्या? नाही जात. परंतु भावड्या याला आणि याला आहे ना 5ने भाग जातो. 5नेच कसं काय रे बाळा? ज्या संख्येच्या शेवटून 0 किंवा 5 आहे ना, त्या संख्येला 5ने निश्चित भाग जातो. 21 हजेरीचा तसा 5 1 5, 3 उरले, 5 जाता 35. आणि बाळा 5 सक 30. बाळांनो आता सांगा बरं. हो, या 21ला आणि 6ला एका संख्येने भाग जातो. याला जात नाही बाळा, ती संख्या तर तशी. बाळा 21ला आणि 6ला कितीने भाग जातो? 3ने. 3 7 21, 17 हजेरीचा तसा बाळा. 3 दुनी 6. बाळांनो समजलं का तुम्हाला? ओके का? काय केलं बाळा? फक्त आपण अवयव पाडतोय, म्हणजे भाग दिला ना, ज्या संख्येला भाग जातो जात असेल तिला भाग देऊन द्यायचं बाळा शेवटपर्यंत. ठीक आहे. असामायिक अवयव आणायचे शेवटीला, असामायिक अवयव. ओके का? त्या तिन्ही संख्या अशा वेगवेगळ्या पाहिजे, म्हणजे तिला कोणत्याही एका संख्येने भाग गेला नाही पाहिजे. एकने ते सगळ्याला जातो, पण बाकी अदर संख्या. ठीक आहे बाळा, ऐक मग आता इथं लसावी काय तर दाद्या. मग आता लसावी बघ बाळा. लसावी काढणे तुला सर्व संख्यांचा गुणाकार करणं पडन. काय करणं पडन दाद्या? 2 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 3 गुणिला 7 गुणिला 17 गुणिला 2. बाळा 2 2 5, 3 7 17 2. बघ रे बाळा, 2 दुनी 4, 4 पंचे 20. 2 दुनी 4, 4 पंचे 20. आणि दाद्या 20 त्रिक 60 आणि 60 7 60 7 420. 60 7 बघ बाळा, 7 0 0, 7 सकम 42, 420. आणि गुणिला बाळा पुन्हा काय येणार आहे? 17 येणार आहे बाळा. 17 0 0, 17 दुनी 34. हात चाले 3. बाळा कसा आला कळाला ना? 17 चोक 68, 68 आणि 3 71 बाळा. काय केलं बघ? 17 0 0, 17 17 दुनी 34, 34 4, हात चाले 3. 17 चोक 68, 68 आणि 3 71 होणार आहे बाळा. ओके, 71 40 गुणिला पुन्हा किती 2. तर बाळा लसावी म्हणलं तर बघ याच्या दुप्पट करणे. 2 0 0, 2 चोक 8, 2 1 2 आणि 2 7 14, 14,280. बाळांनो तुम्ही आज मसावी व लसावी शिकले. ओके, तर याच्यानंतरचे जे काही प्रश्न आहे ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे, तर धन्यवाद मित्रांनो.